द रिपब्लिकन विजन चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। सरकार द्वारा इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर लगाने का हर स्तर पर विरोध हो रहा है। सरकार के इस योजना को आर्थिक लूट बताते हुए विपक्षी दल लगातार विरोध कर रहे हैं। अब नागरिक भी रास्ते पर उतरने लगे हैं। प्रीपेड मीटर विरोधी नागरिक संघर्ष समिति नागपुर द्वारा आज दिनांक 24 जून को इंदौरा बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे पुतला परिसर में स्मार्ट मीटर के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया। नहीं चलेगा। स्मार्ट मीटर योजना के खिलाफ आम जनता आपण ऐकलं असेल, स्मार्ट मुलगा असतो, स्मार्ट मुलगी असते, स्मार्ट बाई असते, स्मार्ट माणूस असतो। मग हा स्मार्ट मीटर म्हणजे काय? प्रश्न आहे की नाही आहे? आज जो मीटर घरी आहे त्याच्याने आमच्या घराची शान घटत आहे का? मग स्मार्ट मीटर आल्याने आमच्या घराची शान वाढणार आहे का? नाही। सरकार फक्त आणि फक्त फसवेगिरी करत आहे। तुमच्या आमच्याना सर्वसामान्य जनतेला कसं यांच्या खिशाला कापता येईल, कसं याचं पॅकेट भरता येईल आणि याला आणण्यासाठी कसं मजबूर करता येईल, फक्त आणि फक्त हा षडयंत्र रचत आहे। समितीच्या वतीने नारे निदर्शने, जनजागरण आणि सभेचं आयोजन करण्यात आले। मुद्दा हा आहे की 2 जून पासून महाराष्ट्रासह नागपूर जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रिकचे स्मार्ट मीटर लावणार असा निर्णय महावितरण कंपनीने जाहीर केला। तर बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाही की स्मार्ट मीटर आहे काय। स्मार्ट मीटर हे आजचे जे मीटर आहे त्याच्यापेक्षा जवळपास 55% म्हणजे 1.5 पट रीडिंग देणार आहे आणि त्याच्यामुळे विजेचे बिल तुमचे वाढणार आहे। शिवाय हे स्मार्ट मीटर लावायसाठी 12,000 रुपये त्या कंपन्यांना देण्यात येतील असा टेंडरचा रेट टाकलेला आहे। आता हे 12,000 रुपये प्रति मीटर हे कोणाकडून घेणार आहे? बरं, 12,000ची रक्कम ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की 12,000 रुपये वगैरे काही नाही आहे। माझ्या घरचं स्वतःचं बिल 800 रुपये येतो। 800 रुपयाच्या हिशोबाने 12,000 म्हणजे मी 1.5 वर्षाचं बिल फक्त मीटरसाठी देऊन राहिलो। हा मोठा महत्वाचा मुद्दा आहे आणि 1.5 पट आमच्याकडून मीटरचे पैसे कशासाठी, या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायला तयार? आमचा मीटर चालू आहे, आमच्या मीटरनी रीडिंग येते, आमच्या मीटरचं बिल येते, आम्ही बिल भरतो। हे स्मार्ट मीटर कशासाठी? स्मार्ट मीटर याच्यासाठी आहे की ह्या स्मार्ट मीटर पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहे याच्यामध्ये अदानी आहे, याच्यामध्ये व्हिनस आहे, याच्यामध्ये नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी आहे। या कन्स्ट्रक्शन कंपनीला इलेक्ट्रिकचं कधीपासून समजायला लागलं आम्हाला काही माहित नाही आणि या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे भाजपला पैसा दिला म्हणून त्यांचे स्मार्ट मीटर लावायचे। आणि हे जे स्मार्ट मीटर कशासाठी? तुम्हाला सर्वांना माहित असेल की अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहे। अरविंद केजरीवालला अटक केलेली आहे। मामला काय ते सोडून द्या, याच्यासाठी केजरीवालला अटक करण्यात आलेली आहे की दिल्लीची विजेची व्यवस्था ही रिलायन्सला पाहिजे होती, म्हणजे मुकेश अंबानीला। ही व्यवस्था मुकेश अंबानीला न देता 200 युनिट पर्यंत वीज मोफत देऊन राहिला। हे केंद्र सरकारच्या डोक्यात कुठेतरी खटकत असल्यामुळे केजरीवालला अटक करण्यात आली। ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही पाहाल तर देशात सगळीकडे स्मार्ट मीटर लावण्यात यावे हा केंद्र सरकारचा आदेश आहे।
हे केंद्र सरकार कधीपासून आदेश द्यायला लागलं? कशासाठी आदेश द्यायला लागलं? याच्यासाठी की यांचे जे लोक आहेत यांना इलेक्ट्रॉनिक बॉन्डद्वारे पैसा मिळालेला आहे. आणि आता 4 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली आणि 2 तारखेपासून स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर लावण्याची घोषणा झाली. कशासाठी? विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले शिंदे फडणवीसला कमिशन पाहिजे, त्याच्यासाठी हे इलेक्ट्रिक तुमचे स्मार्ट मीटर लावायचं प्रकरण सुरू झालं. बंधू भगिनींनो, ही गोष्ट लक्षात घ्या. पण आम्ही काही कच्च्या गुरूचे चेले नाही, आम्ही भारताची जनता आहोत. अरे 5 किलो धान्यामध्ये विकले न जाता हे जे संविधान बदलायला निघाले होते त्यांना आम्ही घरी नेऊन बसवलं की आता संविधान संविधान म्हणत राहा. जे संविधान बदलायची भाषा करत होते ते आता संविधानाचा नतमस्तक होताना आपण पाहून राहिलो. आम्ही भारताची जनता आहोत. आम्ही यांचं हे जे काही कटकारस्थान आहे चालू देणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून 2 जूनला घोषणा झाली, त्याच्या पहिलेच आम्ही मीटिंग केली आणि 6 जून पासून जो नागपुरात तळखा लावला तर हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर भडकलं. आणि आज काही का असेना चंद्रशेखर बावनकुळेला घोषणा करायला लागली की शंका दूर केल्यानंतर स्मार्ट मीटर बदलले जातील. मग कोणी म्हणे प्रीपेड नाही आता पोस्टपेड मीटर लावू. अरे सर्व आपापल्या घोषणेमध्ये फसत चालले. आम्ही म्हणून राहिलो का पोस्टपेड मीटर पाहिजे असतील तर आमच्या मीटरमध्ये कोणता फॉल्ट आहे ते दाखवून द्या. ते सांगायला काही तयार नाही. फक्त स्मार्ट मीटर बसवायचे, स्मार्ट मीटर बसवायचे. स्मार्ट मीटर कशासाठी? आता झाले 6-7 वर्ष झाले गोल गोल फिरणारे रिंगवाले मीटर जाऊन त्याच्याऐवजी डिजिटल मीटर आले, त्याचे पैसे झाले. आता तुम्ही म्हणता स्मार्ट मीटर बसवतो. कशासाठी या सगळ्या गोष्टी? बंधूंना, शेवटचा मुद्दा तुमच्या समोर मांडून राहिले, तुम्ही ऐकून घ्या. हे मोदीचं सरकार आहे. गेल्या 10 वर्षामध्ये कधी राम मंदिर, कधी सीए, कधी एनआरसी, कधी तुमचा ज्या ज्या काही घोषणा आल्या कॉमन सिव्हिल कोड. अरे जनतेचे रोजगार, शिक्षण या मुद्द्यावर कधी हे सरकार बोललं आहे का? या सरकारच्या काळामध्ये आजपर्यंत तुम्ही पाहाल तर जनतेच्या मुद्द्यावर चर्चाच नाही आहे. जी काही चर्चा होणारी ती सगळे भावनात्मक मुद्द्यावर. आम्ही लोक, भारताची जनता यावर्षी जे मतदान केलं, ठीक आहे भाजपचं सरकार बसलं असेल, यावर्षी जे मतदान केलं ते आम्ही आमच्या मुद्द्यावर केलेलं आहे. आणि आमचे मुद्दे जर का आजही संसदेमध्ये चर्चेला आणल्या जात नसतील तर मोदी सरकारला हटवल्याशिवाय या देशाची जनता राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. सरकार ने फैसला लिया और अब गुमराह करने का प्रयास कर रही. मगर प्रीपेड मीटर, इलेक्ट्रिक मीटर लगाने का सरकार का एक केंद्र स्तर का इरादा है और इसके पीछे का मकसद ऐसा है कि बिजली क्षेत्र का निजीकरण करके ये कारपोरेट है जो पूंजीपति है इनके हाथ में जनता को लूटने की चाबी सौंप देना, और इसलिए ये विरोध है. अब बिजली कायदा ये बोलता है, वो कायदा 2003 का सरकार ने बनाया, वो कायदा ये बोलता है कि बिजली का मीटर जो है वो ग्राहक की उसकी संपत्ति है, उसने उसके लिए डिपॉजिट भरा है, उसके अनुमति के बिना ये मीटर बदला नहीं जा सकता है. फिर देवेंद्र फडणवीस जी तुम्हारे बाप का राज है क्या? ऊर्जा मंत्री बने करके घोषणा कर दोगे. देवेंद्र फडणवीस क्या कब घोषणा करता है? लोकसभा का चुनाव खत्म होता है और ये ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा करता है. टेंडर में पहले अधिकारी का 6,000 का रेट था, देवेंद्र फडणवीस उसको 12,000 करता और टेंडर मंजूर करता है. जो देवेंद्र फडणवीस जी कितने करोड़ों का कमीशन का तुम्हारा या ठेका तय होगा और फिर जनता पर लादने की कोशिश होती है तो विरोध शुरू हो जाता है और तुम हम विरोध करते. नागरिक भाइयों, बिजली कायदा के तहत हमारा मीटर कोई बदल नहीं सकता. मैं आपके सामने, सबके सामने सवाल खड़ा करता हूँ. एक बाहरी आदमी, एक निजी आदमी जो हमारे घर के दरवाजे पर आएगा, टक टक करेगा, मीटर बदलना है, आपकी क्या भूमिका रहेगी? भाई आपकी भूमिका यह होना चाहिए, अबे तू होता कौन है? तेरे को अधिकार किसने दिया है?
क्या तेरे बाप का राज है? वो अंदर तो घुस के देख, काट डालना चाहिए उसको। यह हमारा अधिकार है, नागरिक का। भारतीय संविधान ने इस देश के नागरिकों को अधिकार दिए और उसकी व्यक्तिगत अधिकारों का छोड़ने का और तोड़ने का अधिकार कोई सरकार को नहीं, कोई मुख्यमंत्री को नहीं, और वो किसी को नहीं। और इसलिए प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लाने का निर्णय सरकार ले सकती है, मगर जब सरकार के ये प्राइवेट एजेंसी के लोग जब घरों की ओर आएंगे तो उनको काटा जाएगा। मैं ये इशारा कर देता हूँ, ये बाप का राज नहीं है, ये लोकतांत्रिक भारत है। इस चुनाव ने दिखा दिया कि ये देश, इस देश के संविधान को बदलने की अगर कोशिश करेगी तो जनता अपना फैसला देगी। विदर्भ राज्य आंदोलन समिति, जय विदर्भ पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी और अनेक संगठनों के माध्यम से यह आंदोलन को अभी तेज गति मिली हुई है। नागपुर सहित विदर्भ की जनता इसमें दिन ब दिन शामिल हो रहे हैं, क्योंकि भाइयों ये हमारे अधिकार की लड़ाई है। ये हमारे खिलाफ जो अन्याय होने वाला है उसके खिलाफ ये लड़ाई है। साथियों, ये जो तानाशाही सरकार है केंद्र में और राज्य में भी, इन्होंने उद्योगपतियों को नफा पहुंचाने के लिए हर तरीके का निजीकरण शुरू है और उसी श्रृंखला में बिजली का भी ये निजीकरण कर रहे हैं। साथियों, बिजली हमारा ये मूलभूत अधिकार है, इसीलिए ये अधिकार के लिए हमें संघर्ष करना पड़ेगा, लड़ाई लड़नी पड़ेगी। धोखा है, धोखा है, धोखा है, स्मार्ट मीटर धोखा है, धोखा है, धोखा है। शिंदे सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। शिंदे सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। स्मार्ट मीटर योजना रद्द करो, रद्द करो, रद्द करो। स्मार्ट मीटर योजना रद्द करो, रद्द करो, रद्द करो। फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। लगाने वाली फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अंबानी के घुटने देखने वाली सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। के नाम से लोगों की लूट नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। के नाम से लोगों की लूट नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। शिंदे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शिंदे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। के नाम से लोगों को लूटना बंद करो, बंद करो, बंद करो। के नाम से लोगों को लूटना बंद करो, बंद करो।